आता आपण ग्राफ कन्व्हर्जन बघणार आहे. काय बघणार आपण? ग्राफ कन्व्हर्जन, ज्याच्यामध्ये आपल्याजवळ असणार आहे एक्सटी ग्राफ. एक्सटी ग्राफचा आपण कन्वर्ट करणार आहे व्हीटी ग्राफ. व्हीटी ग्राफचा कन्वर्ट करणार आपण एटी ग्राफ. एक्सटी ग्राफ म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, व्हीटी ग्राफ म्हणजे वेलोसिटी टाइम ग्राफ, एटी ग्राफ म्हणजे ऍक्सलरेशन टाइम ग्राफ. लक्षात ठेवा, साधी आणि सोपी गोष्ट आहे. असा असेल पहिला असं म्हणतो, असा असेल तर त्याचा पुढे जाऊन असा बनतो, म्हणजे एक्सटी असा असेल तर त्याचा व्हीटी असा बनेल. जर एक्सटी असा असेल तर त्याचा व्हीटी असा बनेल. बस सिंपल. जर एक्सटी असा असेल तर त्याचा एटी व्हीटी असा बनेल, 0 बनेल. कळालं? म्हणजे पुढे पुढे जाताना आपण काय विचार करायचा आहे, मागं काय बनलेलं आहे. जर असा असेल ठीक आहे, किंवा असा असेल तर त्याचा असा बनेल. असा असेल तर त्याचा असा बनेल. असा असेल तर त्याचा, क्लिअर आहे? कोणता काय बनणार आहे कळालं? आता मला माहिती ना, मी एक लिहिणार आहे एक्सटी ग्राफ. एक्सटी ग्राफ मध्ये त्याचा जर मी स्लोप काढला, तर मला काय भेटतं? स्लोप म्हणजेच काय? टॅन थिटा. जर मी टॅन थिटा काढला तर मला काय भेटतं? वेलॉसिटी. काय भेटतं? वेलॉसिटी. जर माझा व्हीटी ग्राफ असेल, व्हीटी ग्राफचा जर मी स्लोप काढला, म्हणजेच टॅन थिटा काढला, म्हणजेच मला भेटेल ऍक्सलरेशन. आणि त्याचा जर मी शेडेड एरिया काढला, तर मला भेटेल डिस्प्लेसमेंट. मला काय भेटेल? डिस्प्लेसमेंट. व्हीटी ग्राफचा शेडेड एरिया काय देतो आपल्याला? डिस्प्लेसमेंट. मग एटी ग्राफ घेतला मी, एटी ग्राफ मध्ये स्लोप राहत नाही, शेडेड एरिया येतो. शेडेड एरिया घेतला तर शेडेड एरिया आपल्याला देतो चेंज इन वेलॉसिटी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता मी काय करत चाललोय, एक्सटी वरून व्हीटी काढायचं आहे. एक्सटी वरून व्हीटी काढला म्हणजे टॅन थिटा काढला, स्लोप काढला म्हणजे काय भेटलं मला? वेलॉसिटी. वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर काय भेटलं मला? ऍक्सलरेशन. म्हणजे मला काय करायचंय? स्लोप काढायचं. एक्सटीचं व्हीटी काढायचं, व्हीटीचं एटी काढायचं, म्हणजे काय करायचं? मला स्लोप काढायचंय. जेव्हा मी उलटा येणार म्हणजे एटीचं व्हीटी काढणार तेव्हा शेडेड एरिया, व्हीटीचं एक्सटी येणार तेव्हा काय करणार? शेडेड एरिया. आजचं टार्गेट फक्त काय आहे? एक्सटीचं व्हीटी, व्हीटीचं एटी. म्हणजेच काय काढायचं आपल्याला? फक्त स्लोपवर काम करायचंय. बघा, जर ग्राफ असा असेल, असा ग्राफ आहे. कोणता ग्राफ आहे? सपोज माझ्याजवळ कोणता ग्राफ आहे? हा एक्सटी ग्राफ आहे. याच्यावर मला काय काढायचंय? व्हीटी काढायचंय. याच्यावर मला काय काढायचंय? व्हीटी काढायचं. व्हीटी काढायचं आणि दुसरं काय काढायचं मला? मग हे आणि टी काढायचंय. बघा मग आता मी काय म्हटलं, इथं लिहून टाका. किती आहे? 2, 4, 6. 2, 4 आणि 6. चला, याचा स्लोप काढायचा, इथला स्लोप काढायचा. इथला स्लोप कसा काढणार? y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 किती? 2 आहे आणि किती? 0 आहे. हा किती? 2 आहे. म्हणजे किती झाला स्लोप? याचा स्लोप किती? 0. याचा स्लोप किती? 0. लॉजिक कळालं? मग आता बघा, हे जर मला कळालं तर मी काय म्हणतोय, काय म्हटलं? असा असेल तर काय म्हणतो? पुढे जाताना असं बनेल, सरळ बनेल. किती बनेल? सरळ बनेल. कितीपर्यंत? 2 पर्यंत. 2 पर्यंत बनला, सरळ बनला. कळालं का? 2 पर्यंत किती बनला? सरळ बनला. किती व्हॅल्यूवर बनला? 1. किती बनला? 1. इथे किती? 2. इथे किती बनला? 1. त्याच्यानंतर मी बघितलं काय? असा असेल म्हणजे असा असेल तर काय बनेल? 0 बनेल. 2 ते 4 आणि 2 ते 6 कसं बनेल? असं बनेल. काय डाऊट आहे? लॉजिक कळालं? कसं ग्राफ काढलं? नेक्स्ट, आता मी काढतोय एटी ग्राफ. मी बघितलं असा असेल तर कसं म्हणतो? असा असेल तर काय म्हणतो? असा आहे ना तो, म्हणजे काय बनेल? 0. आणि 0 असेल तर काय बनेल? 0च. लॉजिक क्लिअर आहे? ग्राफ कसा काढला? एक्सटी वरून व्हीटी, व्हीटी वरून एटी कसं काढलं? कळालं? नेक्स्ट बघा.
असं काहीतरी आहे. ठीक आहे, असं काहीतरी आहे. हा कोणता ग्राफ आहे? एक्सटी ग्राफ. हा कोणता? एक्सटी ग्राफ. इथं काय काढायचं आपल्याला? नंतर काय काढायचं आपल्याला? इथं म्हटलं मी 1, इथं म्हटलं मी 2, इथं म्हटलं मी 3, इथं म्हटलं मी, ठीक आहे, 1 2 3, 1 2 3. कळालं का? 1 2 3 लिहून घेतो. आता मला सांगा, असा असेल तर कसं बनेल? असा. असा असेल तर कसं बनेल? असा. असा बनेल. कितीपर्यंत? 1 पर्यंत. 1 पर्यंत मी असं घेतलं आणि इथून असं म्हटलं. हे लॉजिक कळालं का? आता असा बनला. आता राहिला प्रश्न किती? तर तुम्ही काय शिकायचा? स्लोप काढणार. स्लोप कसं काढणार? 2/1 म्हणजे किती झालं? 2. म्हणजे इथं किती आले? आता 2 आले. असा असेल तर काय बनेल? 0 म्हणजे इथं बनेल. लॉजिक कळालं का? आणि असा असेल, कसा? असा असेल तर त्याचा पुढे काय बनेल? खाली. काय बनेल? खाली. आणि याचा पण बघितलं तर काय होणार आहे? किती? 0 आहे आणि किती? 2 आहे म्हणजे किती झालं? -2. -2/1 किती झालं? -2. म्हणजे किती होणार आहे? इथून कसं बनणार आहे? जर कसं आहे, असा असेल तर काय बनेल? -2 इथं बनेल आणि इथं किती? -2. लॉजिक कळालं? ग्राफ असं बनला. नेक्स्ट म्हणजे ते ग्राफ जर मी कंटिन्यू ग्राफ आहे तर तुम्ही असं म्हणू शकता. मग त्याला कळलं? चल नेक्स्ट. आता याच्यावरून काय बनायचं मला? 80. असा असेल तर कसं बनेल? सरळ. सरळ बनला. किती बनला ते बघावं लागेल. याचा स्लोप बघितला. स्लोप किती आहे? 2च आहे. किती आला? इथं 2. असा हे सोडून द्या. आता इथं बघितलं किती आहे? 0 आहे तर काय बनेल? 0च बनेल. असा असेल तरी कसं बनेल? 0 बनेल. म्हणजे ग्राफ असं म्हणलं. समजा ग्राफ कसाही लिहू द्या, त्यामुळे तुमच्यामध्ये फील काय राहिलं पाहिजे? कुठून कसं काढलं? कळालं? नेक्स्ट लास्ट ग्राफ. असा. हा कोणता ग्राफ आहे? नेक्स्ट ग्राफ आहे. 1 असा असेल तर कसं बनेल? असा बनेल. पण तो कुठून आलाय ते बघावं लागेल. असा बनेल ना? 1 पर्यंतच ना? 1 पर्यंत तो असा बनेल. असा बनेल. कळालं? आता राहिला प्रश्न कितीचा आहे? स्लोप बघा कितीचा आहे? 2/1 आहे म्हणजे किती? 2 आहे म्हणजे इथं किती आला? 2. त्याच्यानंतर बघितलं सरळ. सरळ असेल तर कसं बनेल? इथं बनेल ना? 0. त्याच्यानंतर कसं आहे? असा आहे तर कसं बनेल? असा. कितीला बनेल? बघा इथे किती? स्लोप बघा. स्लोप किती? 1 डिवाइड बाय काय? 1 म्हणजे किती आलं? 1 म्हणजे कुठपर्यंत जाईल? 1 पर्यंत. इथून लॉजिक कळालं का? कसं ग्राफ बनला? 1 ला बनला पाहिजे ना? स्लोप किती? 1चा आहे. हा 1 ला बनला. असा आहे ना तो सरळ बनेल ना? असा असेल तर सरळ बनेल. सरळ बनला. काय डाऊट आहे? समजलं का? आता असा असेल तर काय बनेल? खाली बनेल. खाली बनेल. कितीला बनेल ते काढायचंय. कितीचा स्लोप आहे? 2/1 म्हणजे 2. हा 2 ला बनला. असा असेल तर 0 ला बनेल आणि असा असेल तरी 0 ला बनेल म्हणजे तो ग्राफ असा बनला. काय डाऊट आहे? ग्राफ काढणं सोपं आहे. आता एक्सटीचं VT फक्त तुम्हाला फील काय करायचंय? एवढं फक्त डोक्यात राहिलं पाहिजे. तुम्हाला मॉड्यूल्स मध्ये बघितलं, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलंय, पण तुमचं सर्व काही हेच आहे. काय काढलं मग? फक्त एक्सटीचं VT काढताना स्लोपचा विचार केला. कळालं? या